अभी आप पूछ रहे थे कि व्हाई दिस केस इज कॉम्प्लेक्स. सबसे ज्यादा दिस इज अ प्रेशियस डिलीवरी. द एज ऑफ द फीमेल इज 39. 39 means she cannot bear the child now if something happened to the child. So it is dangerous for the mother and dangerous for the child. Second important thing is that कि जनरली ERCP में आप कहीं पे भी चले जाइए कन्वेंशनली फ्लोरोस्कोपी यूज होता है और रेडिएशन यूज होता है. कोई भी आप प्रोसीजर कर लीजिए, बट यहाँ पे बिकॉज ऑफ हिज एक्सपर्टाइज देयरफॉर इंपॉर्टेंट थिंग इज जीरो रेडिएशन. आप कहीं भी एक्सरे करवा लीजिए, सीटी स्कैन करवा लीजिए, रेडिएशन हो गई. आप देखेंगे अंदर लोग लेड एप्रन्स थॉराइड शील्ड बांध के खड़े रहते हैं. क्यों? बिकॉज रेडिएशन होता है. But because of expertise of Dr. Rathore and the hospital environment, there is a zero radiation. So important ये है. Otherwise, expertise, Dr. Rathore explained beautifully how this procedure has happened. So pregnant mother should not feel the treatment is not available. Many doctors, many hospitals told no because complications are there. अगर ये young होती तो they may thought okay चलो इस बार कुछ नहीं है तो we'll try next time. इस बार next time नहीं था because 39-year-old age and it is a fertility treatment. So I think that is more important. असं बऱ्याच वेळेस असं होतं की जेव्हा लोकांना कळतं की असे केसेस झालेले की ज्यावेळेस ERCP लागते पेशंटला, तर बऱ्याच लोकांचं असं होतं की आपण आता ठीक आहे आपण फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये आहोत, आपण अबॉर्ट करून टाकूया. एनिवेज ही प्रोसिजर एक जीव वाचवण्यासाठी प्रोसिजर आहे, ती आपण करून घेऊया आणि नंतर आपण अबॉर्ट करून घेऊया. अशा पण केसेस झालेले आहेत, असे पण डिसिजन लोकांनी घेतलेले आहेत. पण ते लोक एल होते प्रेशस प्रेग्नन्सी. तुम्ही सांगितलं आई गर्भधारणा झाली होती, बरोबर आहे? अशा पेशंटला भूल देणं किती म्हणजे हे असतं जोखमीचं आहे? जनरली भूल देणं पेशंटसाठी जास्त जोखमीचं नव्हतं, त्या बाळाच्या याच्यासाठी जोखमीचं. सर एकूण कसा खर्च असेल किंवा साधारण काय असेल ह्या प्रोसिजरसाठी जनरली आपल्याला 2 दिवसाचं ऍडमिशन लागतं. खूप काही जास्त लेंदी प्रोसिजर नाही, शॉर्ट प्रोसिजर असते. आपण अॅनेस्थेशियाच्या अंडर करतो प्रोसिजर. 1 ते 1.5 लाखापर्यंत खर्च लागतो. सर आता ते बाळ आणि आई सुखरूप आहेत, कसं आहे? एकदम खूप चांगल्या प्रकारे सुखरूप आहेत. आता इव्हेंच्युअली ते लास्ट वीकलाच फॉलोअप करून गेले. एकदा म्हणजे लेडी एकदम फाईन आहे, कोणतं सिम्पटम नाही आहे, पेन नाही, व्हॉमिटिंग नाही, काहीच नाही. शासकीय योजना आहेत पॉलिसीमध्ये ठीक आहे. ऑपरेशन झाल्यानंतर आता हे पुन्हा होऊ नये म्हणून यासाठी पेशंटने काय काळजी घ्यावी? आता पेशंटनी तर आता इव्हेंच्युअली ह्या पेशंटच्या एक पित्ताशयामध्ये पण खडे आहेत. पित्ताशय जनरली सोर्स असतो या खड्याचा. इव्हेंच्युअली प्रेग्नन्सी झाल्यानंतर या पेशंटचा आपण एक गॉलब्लॅडरची सर्जरी पण प्लॅन केली आहे डिलिव्हरी झाल्यानंतर. इव्हेंच्युअली आपण ते डिलिव्हरी झाल्याच्या 3-4 महिन्यानंतर आपण ते प्लॅन करूया. कारण इव्हेंच्युअली तुम्हाला जे फॅटी डाएट असतो तो फॅटी डाएट अवॉइड करणं हा एक चांगला उपाय आहे. रेग्युलर एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. तुमचं वजन कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे. जनरली फिमेलमध्ये हार्मोनल गोष्टीमुळे हे स्टोन होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. 3 फिमेल होती, प्रेग्नंट फिमेल प्रेग्नन्सी येते, तर त्या पेशंटच्या एक पित्ताशयाच्या नळीमध्ये एक स्टोन अडकला होता. त्याच्यामध्ये ब्लॉकेजमुळे त्याला इन्फेक्शन झालं होतं पेशंटला, आणि ते इन्फेक्शन जर ट्रीट केलं नसतं तर तो जीव घेणं झाला असता. म्हणून आपण या पेशंटमध्ये ERCP नावाची एक प्रोसिजर असते, एंडोस्कोपिक प्रोसिजर, तिचा वापर करून आपण तो स्टोन काढला आणि आतमध्ये स्टेन टाकला आणि इव्हेंच्युअली ते इन्फेक्शन आपण ट्रीट केलं आणि पुढे होणाऱ्या कॉम्प्लिकेशनपासून पेशंटला आणि गर्भाला दोघांना पण आपण वाचवलं. सर हे जेव्हा हे गर्भवती महिला आणि बाळ सुरक्षित बाहेर काढताना तुम्हाला किती मोठा टास्क होता तुमच्यासमोर? काय त्या सिच्युएशनमध्ये टास्क असा होता की आपल्याला दोन्ही गोष्टी मॉनिटर करायच्या होत्या. गर्भवती महिलेला पण मॉनिटर करायचे होते, तिचे हार्ट रेट, तिचं ऑक्सिजन सॅच्युरेशन आणि फिटसचे पण हार्ट रेट वगैरे मॉनिटर करायचे होते. आम्ही आमची टीम होती, ॲनेस्थेशियोलॉजिस्ट, गायनेकोलॉजिस्ट आणि गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट. आम्ही सगळ्यांनी मिळून हा टास्क केला. सर जसं तुम्ही आता सांगितलं की किरणोत्सर्गाचा वापर न करता ते कसं आहे का? त्याच्यामध्ये आम्ही एक्सरेचा फक्त एक शूट घेतला. अदरवाईज प्रोसिजरमध्ये कसं आहे की आम्ही फक्त एंडोस्कोपिकल विजनच वापर केला, फक्त एंडोस्कोपीचा. बाकी एक्सरेचा वापर नाही केला, कारण एक्सरेचा वापर केल्यानंतर तो महिलेला परत रेडिएशनचं एक रिस्क राहिली असते की गर्भ, म्हणून आम्ही एक्सरेचा वापर नाही केला. सर अशा प्रकारची झिरो रेडिएशन प्रक्रिया करणे किती कठीण असतं? यासाठी डॉक्टरांना विशेष प्रशिक्षणाची काही गरज असते?
जनरली कसं असतं की जेव्हा तुम्ही ERCP या प्रोसिजरमध्ये जेव्हा तुम्ही एक्सपर्ट जेव्हा मानले जाता की जेव्हा तुम्ही 500 पेक्षा जास्त प्रोसिजर करता, जेव्हा तुम्ही या गोष्टीमध्ये तुम्ही एक्सपर्ट मानले जाता, तुमचं जेव्हा टीचिंग होतं, तर ERCP जेव्हा तुम्ही खूप एक्सपर्ट असतात तेव्हाच तुम्ही अशा गोष्टी चॅलेंजिंग गोष्टी करू शकता. नॉर्मली रुटीनमध्ये इनिशियल स्टेजमध्ये अशा गोष्टी करणं शक्यतो टाळला पाहिजे, कारण कॉम्प्लिकेशन खूप जास्त आहे. पॅन्काटायटिस जर झाला ERCP प्रोसिजरमुळे तर तो पेशंटचा जीव घेणं पण ठरू शकतो. सर किती केसेस अशा असू शकतात भारतामध्ये आपल्या? भारतामध्ये जर जनरली बघायला गेलं तर आता सध्याच्या सिच्युएशनमध्ये एक आपण म्हणू शकतो की गॉल ब्लॅडर जे स्टोन असतात, स्टोनची गॉल ब्लॅडर स्टोनची, ते 1200 मधून एक प्रेग्नंट फिमेलला स्टोन असण्याची शक्यता असते. पण प्रत्येकच स्टोन अशी कॉम्प्लिकेशन करत नाही. त्याच्यापैकी अराउंड 1.5 म्हणजे 0.5% जी 1200 पैकी एक प्रेग्नन्सी आहे त्याच्यापैकी पण 0.5 लोकांना अशी गोष्टी कॉम्प्लिकेशन होतात, ज्याच्यामुळे जॉन्डिस, कावीळ किंवा असे इन्फेक्शन होतात. त्याची लक्षणं कशी गर्भवती? त्याची लक्षणे पेशंटला पेन होतं, पोटात दुखणार, वरच्या भागाला पोटामध्ये दुखणार, कावीळ होणार, ताप येणार, परत वॉमिटिंग होणार, असे त्याचे सिम्पटम्स असतात. पेशंटला सांगितलं की 31,000 पांढरे पेशी होते आणि त्याला कावीळ होते, तर हे याच्याकडे दुर्लक्ष झालं असतं तर बाळावरती आणि आईवरती काय परिणाम? तर जर याच्याकडे दुर्लक्ष झालं असतं तर पेशंट इव्हेंच्युअली ते इन्फेक्शन आपल्या पूर्ण शरीरामध्ये पसरलं असतं आणि पुढे चालून तो मल्टी ऑर्गन फेलियर झाला असतं. आपण त्याला म्हणतो की आपल्या शरीरामध्ये जे महत्वाचे अवयव आहेत, जसं हृदय आहे, आपला फुफ्फुस आहे, बाकी मग लिव्हर आहे, असं किडनी आहे, हे मल्टी ऑर्गन फेलियर झालं असतं आणि इव्हेंच्युअली तो जीवाला धोका निर्माण झाला असतो. यासाठी काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे? ह्याला काय काळजी घेतली पाहिजे? काळजी अशीच आहे की प्रत्येक जॉन्डिस आपण घरी न ट्रीट करता प्रेग्नंट फिमेलमध्ये की तुम्ही एक गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टला कन्सल्ट केलं पाहिजे. कारण सध्याच्या घडीला आपलं जसं आहे की जॉन्डिस म्हणजे आपण एक असं म्हणतो की नाही, तो एक छोट्याशा घरगुती उपायाने किंवा आयुर्वेदिक उपायाने ठीक होतो. पण प्रत्येक जॉन्डिस हा इन्फेक्शन रिलेटेड जॉन्डिस नसतो. बरेच जॉन्डिस ओल्ड एजमध्ये, प्रेफरली ओल्ड एजमध्ये जे जॉन्डिस होतो तो जनरली कॅन्सरमुळे असण्याची शक्यता असते किंवा स्टोनमध्ये असण्याची शक्यता असते. अशा पेशंटचं प्रॉपरली गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट करून दाखवलेलं गरजेचं असतं. मुंबई हर स्पेशलिटीज के अंदर अलग अलग नए क्लिनिकल मुकाम ले रही है. सो गैस्ट्रोएंटरोलॉजी ब्रांच, इसके अंदर भी हम लोग जो बात कर रहे हैं आज, वो जहाँ सर्जरीज से ट्रीटमेंट की जाती है, अब हम लोग बात कर रहे हैं कि प्रोसीजर्स बना दिया है. सो एक्सपर्ट की टीम है गैस्ट्रोएंटरोलॉजिस्ट, जिसकी बिना पे ये संभव हुआ है. एंड इंटरवेंशनल टेक्निक के माध्यम से इतना रेयर केस करने का श्रेय आज डॉक्टर रोशन राठौड़ सर को जाता है. एंड इंफ्रास्ट्रक्चर्स एंड इक्विपमेंट वाइज पेट के और पेट के संबंधित रोगों के लिए जब इंटरवेंशनल टेक्निक से ट्रीटमेंट की जाती है तब काफी लोगों पेशेंट्स को सर्जरी से भी बचा जा सकता है. एंड उसका सिलेक्शंस हमारी गैस्ट्रोएंटरोलॉजिस्ट की टीम, एक्सपर्टाइज की टीम करती है.